सर्वांनी घेऊन जायचे आणि आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करायचे. म्हणजे आज रेडी फूडचा जमाना आहे. टीम होती, इफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर होतं, तरीही एकच इश्यू, सेल्स ग्रोथ स्टॅग्नन्सी. याच बिझनेस इश्यूला आम्ही ऑपॉर्च्युनिटीमध्ये कसं कन्वर्ट केलं ते आज आपण बघणार आहोत. लास्ट 3 इयरपासून आमचं सेम सेल ग्रोथ होता, ते आहे 5 कोटीनं. 6 कोटीचा टार्गेट आम्हाला क्रॉस करायला लई इश्यूज येत होता. ते बिझनेस इश्यूला आम्ही RCA करून आम्हाला काही पॉईंट्स ऑब्झर्व झाले. ते म्हणजे आम्ही आधी महाराष्ट्राला रिस्ट्रिक्टेड होतो, म्हणजे आम्ही महाराष्ट्राला काही सिटीजना सप्लाय करत होतो, म्हणजे पुणा, सातारा, कोल्हापूर. आणि ब्रँड विजिबिलिटी पण रिस्ट्रिक्टेड होता. सेल हा रिलेशनशिप बेसवरच होत होता, म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमरकडूनच आम्हाला इन्क्वायरी यायचे आणि सेल आणि मार्केटसाठी डेडिकेटेड पर्सन नव्हता, म्हणजे एकच पर्सन अकाउंट आणि सेल बघायचे आणि आम्हाला इन्क्वायरीज आणि लीड कन्व्हर्सेशनमध्ये खूप स्लो झाला होता. ह्या सगळ्या इश्यूमुळे आम्हाला सेल स्टॅग्नन्सी आली होती. हा आमचा क्रिटिकल बिझनेस इश्यू होता. तो आयडेंटिफाय झाल्यानंतर TLCचे 6 लिव्हर्स ऑफ बिझनेसपैकी सेल्स अँड मार्केटिंग या लिव्हरवरती आम्ही फोकस करायचे ठरवले. सगळ्यात पहिला मार्केटिंग ॲनालिसिसमध्ये 5C फ्रेमवर्कवर फोकस करून मेनली आम्ही 3C वर फोकस केले. ते आहेत कंपनी, कस्टमर, ट्रेडर. त्यामध्ये पहिला C आहे कस्टमर. कस्टमरमध्ये आम्ही कस्टमरांचा नीड, वॉन्ट, डिझायर समजून घेतला. या समजून घ्यायला आम्ही एक्झिस्टिंग कस्टमरांना कॉल करायला चालू केला. डायनामिक हायड्रॉलिक्स का हे जाणून घेतला. त्यांचा PUEsवरती काम करायला चालू केला. कस्टमरांचा एक्झॅक्ट पेन समजून घेतला. तेव्हा आम्हाला यह रिअलाईज झाले की कस्टमरसाठी ॲप्लिकेशन सपोर्ट हे खूप मोठी नीड आहे. सेकंड C आहे कंपनी. आम्ही बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत होतो, पण ॲप्लिकेशन सपोर्टमध्ये वीक होतो. आम्ही कंपनीमध्ये राईट प्लेस ॲट राईट पोझिशन अपॉइंट केले. प्रोडक्ट कॉम्पिटन्सी वाढवण्यासाठी आणि प्रोडक्ट एफिशियन्सी टेस्ट बिल्डिंगसाठी लिकेज टेस्टिंग अँड पिक्चर डेव्हलप करायला चालू केले. थर्ड C आहे कम्पेटिटरचे स्वॉट ॲनालिसिस केल्यानंतर आम्हाला हे लक्षात आले की त्यांच्याकडे बास्केटमध्ये खूप प्रोडक्ट होते, त्यांची मार्केटमध्ये रीच पण होती आणि त्यांचा खूप वर्षाचा प्रेझेन्स पण होता, पण ते कस्टमरला बिफोर आणि आफ्टर ॲप्लिकेशन सपोर्ट देऊ शकत नव्हते. दॅट्स वेअर वी सॉ द गॅप आणि ते आमची अपॉर्च्युनिटी झाली. कस्टमरांचा पेन ॲड्रेस करून आम्ही एक कोर कॉम्पिटन्सी ॲड केलं, ते आहे ॲप्लिकेशन सपोर्ट डिपार्टमेंट. ह्यासाठी आम्ही ऑर्गनायझेशनमधून माणसांना पुढं केलो आणि कस्टमरांचा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी आम्ही कंपनी व्हिजिट्स चालू केलं. प्रोडक्टचा प्री डिस्पॅच आणि पोस्ट डिस्पॅचचं फीडबॅक घ्यायला चालू केला. ह्या सगळ्यामुळं प्रोडक्टचा इन्क्वायरी व्हायला लागली. 5C ॲनालायसिस केल्यानंतर आम्ही न्यू मार्केट रीच वाढवण्यासाठी कस्टमर सेगमेंटेशन केले बेस्ड ऑन प्रोडक्ट रेंज, रिकरिंग बिझनेस अँड व्हॅल्यूम. वी आर स्टार्टेड फोकसिंग ऑन FM मॅन्युफॅक्चर, पिक्चर मॅन्युफॅक्चर अँड मशीन मॅन्युफॅक्चर. आम्ही कस्टमर सेगमेंटेशन केल्यामुळे आम्हाला फोकस झालं की कस्टमरला एक्झिस्टिंग कस्टमरला कॉल करायला चालू केले, प्रोडक्ट फीडबॅक घ्यायला चालू केले, प्रोडक्ट इन्स्टॉलेशन गाईडलाईन्स द्यायला चालू केले. इंडिव्हिज्युअली कस्टमर सेगमेंटेशन केल्यामुळे फोकस क्लिअर झाला आणि कन्व्हर्जेशन रेट वाढला. हा सेगमेंटमुळे आम्हाला डिफरंट PUवर काम करायला चालू केले. हे सगळ्याचं आउटकम होतं की ट्रस्ट अँड पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिल्ड झाला. 5C फ्रेमवर्कमुळे कंपनी व्हॅल्यू क्रिएट केली आणि ती व्हॅल्यू डिलिव्हरीसाठी 4Psवर काय काम केलं ते बघूया. 4Ps म्हणजेच प्रमोशन, प्रोडक्ट, प्लेस आणि प्राईस. त्यातलं फर्स्ट P आहे प्रमोशन. प्रमोशनसाठी ब्रँड विजिबिलिटी वाढवण्यासाठी आणि मार्केट रीच वाढवण्यासाठी आम्ही नॅशनल इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेशन चालू केले. 2025ला MTEX एक्झिबिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेशन केल्यामुळे आम्हाला ब्रँड विजिबिलिटी आणि लोक ओळखायला लागले. तिथे मिळालेल्या कस्टमर रिक्वायरमेंट्समुळे कोणते न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायचे आहेत त्याची आयडिया आली. त्यानंतर आम्ही डिजिटल मार्केटिंगवरती खूप फोकस केला. SEO वापरून पॅन इंडियाला टार्गेट केले. SEOसाठी आमच्या जे प्रोडक्टशी रिलेटेड जे मोस्ट सर्च कीवर्ड्स होते ते यूज करायला चालू केले.
लिंक्डइनवरून आम्ही कस्टमर सेगमेंटना कनेक्ट करायला चालू केला. कस्टमरना आधी प्रोडक्टबद्दल एज्युकेट करायला चालू केला. अबाउट अवर प्रोडक्ट अँड हाऊ टू यूज अवर प्रोडक्ट ह्याची व्हिडिओज ब्लॉग्स पोस्टिंग करायला चालू केला. डायनॅमिक हायड्रोलिक्सचं कोर कॉम्पिटन्सीबद्दल पोस्टिंग करायला चालू केला. ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट डायनॅमिक हायड्रोलिक्सचा ब्रँडिंगवरती झाली. आम्हाला लिंक्डइनवरून इन्क्वायरीज पण यायला चालू झाला. त्याच्यामध्ये आम्हाला एक्सपोर्टची इन्क्वायरी पण होती. सेकंड पी आहे प्लेस. आमचा जो आपला इश्यू होतं की फक्त आम्ही महाराष्ट्र लिमिटेड होतो, त्यामध्ये आम्ही प्लेसवर काम करायला चालू केले. मार्केट अनालायसिसमध्ये आम्ही आपले कस्टमर सेगमेंट मेजर कुठे आहे त्यावर फोकस करून आम्ही काम करायला चालू केले. मार्केट अनालायसिसमध्ये आम्ही पोटेन्शियल रिजनमध्ये फेसबुक पेड ॲड्रेस चालू केले. लोकल प्रेझेन्ससाठी डीलर अँड डिस्ट्रीब्युटर नेटवर्क डेव्हलप करायला चालू केले. हे सगळ्याचं आउटकम होतं की आम्हाला आधी महाराष्ट्र लिमिटेडमध्ये सप्लाय करत होतो, आता आम्ही पॅन इंडियामध्ये सप्लाय करत आहोत. त्यामध्ये थर्ड पी आहे प्रोडक्टमध्ये आम्ही नवीन प्रोडक्ट बास्केटमध्ये ॲड केलो. ह्यासाठी आम्हाला एमटेक्समध्ये मिळालेला डेटा आणि कस्टमरांचा डिमांडवरती फोकस केला. कस्टमरांचा रिव्ह्यू थ्रू प्रॉब्लेम जाणून घेऊन त्याचा RCA केला. प्रोडक्टचा सेफ्टी आणि ब्रँडिंगसाठी प्रिंटेड बॉक्सेस तयार करून यूज करायला चालू केला. कस्टमरांना प्रोडक्टबद्दल एज्युकेट करण्यासाठी युजर मॅन्युअल तयार केले. प्रोडक्टचा ट्रबल शूटिंगसाठी व्हिडिओज पण बनवले आणि कस्टमर थ्रू रिव्ह्यू घेतला. कस्टमरांचा प्रॉब्लेमला सोल्युशन द्यायला डिझाईनमध्ये चेंजेस करून त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करून आणि ट्रायल घ्यायला चालू केल्या. आम्हाला गेल्या 1 वर्षात इम्प्लिमेंटेशन करताना चॅलेंजेस पण आले. आम्हाला हे सगळं पूर्णपणे नवीन होतं. आधी आम्ही न्यू लीड्स अप्रोच करत नव्हतो, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होता. अपॉइंटमेंट लगेच मिळत नव्हता. अनेक वेळा कॉल अनॲन्सर राहायचे, फॉलोअप खूप वाढायचा आणि रिस्पॉन्सेस स्लो होते. कस्टमर फीडबॅक हा एक वेगळा चॅलेंज होता. कस्टमर लगेच फीडबॅक देत नव्हते, डायरेक्ट रिस्पॉन्स मिळत नव्हता, त्यामुळे इन्साईट कलेक्ट करायला वेळ लागला. इम्प्लिमेंटेशन करताना आम्हाला असं जाणवलं की प्रोसेस फ्लो आणि रिझल्ट यामध्ये टाईम गॅप असतो. सुरुवातीला काही महिने लर्निंग आणि करेक्शनमध्ये गेले. आम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, प्रत्येक इंटरॅक्शनमधून शिकत गेलो, ॲप्रोच सुधारले आणि कॉन्फिडन्स ग्रॅज्युअली बिल्ड झाला. आज जे आपण रिझल्ट पाहणार आहोत ते एका ओव्हरनाईट चेंजेसमुळे नाही, तर पूर्ण 1 वर्षाच्या इम्प्लिमेंटेशन जर्नीमुळे आहे. आज मी तुम्हाला त्या जर्नीचं रिझल्ट दाखवते. जसं की तुम्ही बघितला, आमचा CBI सेल्स अँड मार्केटिंग होता. आमचा लास्ट 3 इयर्सवरून 6 crores टार्गेट अचीव होत नव्हता, पण ह्या वर्षी आम्ही 3rd क्वार्टरला 6 crores टार्गेट अचीव केलेला आहे. आणि ह्या वर्षी आमचा टार्गेट 741चा आहे. आणि आम्ही सेल ग्रोथमध्ये लास्ट इयर टू दिस इयर हायड्रॉलिक पॉवर पॅक आणि सिलेंडरमध्ये 34% वाढ केला आहे. तसंही हायड्रॉलिक क्लॅम्पिंग डिव्हायसेसमध्ये 52% सेल ग्रोथ वाढ झाली आहे. लास्ट इयर टू दिस इयर इन्क्वायरी कन्व्हर्जन रेटमध्ये हायड्रॉलिक पॉवर पॅक आणि सिलेंडरमध्ये 48 to 54% इन्क्वायरी रेज झाली आहेत आणि क्लॅम्पिंग डिव्हायसेसमध्ये 36 to 68% इन्क्वायरी कन्व्हर्शन वाढली आहेत. आणि लास्ट इयर टू दिस इयर हायड्रॉलिक पॉवर पॅक आणि हायड्रॉलिक सिलेंडरमध्ये 49% इन्क्वायरी ग्रोथ झाली आहेत आणि 20+ न्यू कस्टमर ॲड झाले आहेत. क्लॅम्पिंग डिव्हायसेसमध्ये 60% लास्ट इयरपेक्षा इन्क्वायरीज ग्रोथ झाली आहेत आणि 42 न्यू कस्टमर्स ॲड झाले आहेत. ॲव्हरेज सेलमध्ये आम्ही लास्ट इयर टू दिस इयर 2x वाढ झाली आहे. आधी आम्ही महाराष्ट्राला लिमिटेड होतो, म्हणजे पुणे, सातारा, नाशिक, मुंबईला सप्लाय करत होतो. आता आम्ही 10+ स्टेट्समध्ये सप्लाय करत आहोत. TLC taught us one simple thing: you can't fix growth with efforts, you can fix it with clarity. Thank you.